नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर, बीड येथून थेट. आजची मोठी बातमी. बीड नगर परिषदेच्या तब्बल 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर आणि सुरू असलेल्या विकास कामांची माहिती नगरसेवकांना न दिल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते खुर्शीद आलम यांनी नगर परिषद प्रशासनावर गंभीर आरोप करत मागील बैठकीत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची लेखी माहिती नगरसेवकांना देण्याची मागणी केली. तसेच शहरात सध्या कोणती विकास कामे सुरू आहेत, कोणती कामे निविदा प्रक्रियेत आहेत आणि कोणत्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे याचा संपूर्ण तपशील पारदर्शकपणे सादर करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने विषय मंजूर करणे तात्काळ थांबवावे अशी मागणी विरोधकांनी केली. अन्यथा विकासकामांबाबत संपूर्ण माहिती आणि पारदर्शकता न दिल्यास जिल्हाधिकारी तसेच न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही विरोधकांनी दिला. सभागृहातील गोंधळ वाढत गेल्याने अखेर प्रशासनाला सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे बीड नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा तहकूब झाल्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार आणि विरोधकांचा पुढील निर्णय काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरामनसह मी बालाजी जगतकर, एक्सक्लुसिव्ह न्यूज 24 बीड. जब तक हम काउंसिल को यही कहेंगे, यही रिक्वेस्ट करेंगे जनता की जानिब से कि पूरी डिटेल हमको मालूमात दी जाए, और जब तक डिटेल की मालूमात हमको नहीं मिलती, जब तक प्रोसीडिंग हमको नहीं मिलती, क्योंकि हमको मालूम होना चाहिए ना कि जनता के विरोध में कितने निर्णय लिए जा रहे हैं, जनता के फेवर में कितने निर्णय लिए जा रहे हैं, कौन से बोगस बिल पास किए जा रहे हैं, कौन से बोगस ठराव लिए जा रहे हैं, कौन किससे क्या लाभ उठा रहा है. ये ऐसा वैयक्तिक किसी को लाभ उठाने नहीं देंगे. ये हमारा उद्देश्य है और हम वो करने वाले हैं. हम अगली मीटिंग में जो है, अगर इन्हों प्रोसीडिंग नहीं देंगे और पूरी डिटेल नहीं देंगे, तब हम जो है तो माननीय कलेक्टर साहब, माननीय न्यायालय में जाएंगे. बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची जी बैठक असते ती पोस्टपोन न होता तहकूब झाली. आणि तहकूब करण्यामध्ये दोन्ही आम्ही विरोधी पक्षाचे जे गटनेते आहोत, तुतारी पक्षाचे गटनेते आदरणीय खुर्शीद आलम भाई आणि मी स्वतः आमच्या पक्षांचे सगळे नगरसेवक यांनी मिळून आजची ही बैठक आम्ही तहकूब केलेली आहे. आणि याला कारण म्हणजे बीड नगरपालिकेच्या प्रशासकीय जे कारभार आहे त्या तो जो गलथान कारभार झाला. तुम्हाला जेव्हा स्थायी समितीची मीटिंग घ्यायची असते, तुम्हाला जनरल बॉडीची मीटिंग घ्यायची असते, तेव्हा तुम्हाला ज्या मान्यता असतात मागील मीटिंगमधल्या त्याचं तुम्हाला डिटेल्स प्रत्येक नगरसेवकासमोर द्यावे लागतात. त्या प्रोसिडिंगच्या हार्ड कॉपीज प्रत्येकासमोर पोहोचल्या तरच आम्ही त्याला मान्यता देऊ. अन्यथा जर प्रत्येक गोष्ट स्वतःच्याच मनाने मान्य झालं, मंजूर झालं असं जर प्रत्येक वेळेस करायचं असेल तर इथून पुढे पण प्रत्येक मीटिंगमध्ये हाच निर्णय आमच्याकडून विरोधी पक्ष म्हणून घेतला जाईल. आणि आज मला खरं तर वाटतं आदर्श विरोधी पक्ष कसा असावा नगरपालिकेमध्ये याचं उदाहरण तुतारी गट आणि भारतीय जनता गटाच्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून दिलं. त्यामुळे एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा की आपण अशा गलथान आणि मनमानी कारभाराला इथे आपण थांबवलेलं आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करतो की पुढची जी मीटिंग होईल पुढच्या 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये त्यामध्ये आम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी येतील की कुठल्या ठराव मंजूर झालेत, कुठल्या ठरावांना अधिकृत मान्यता मिळाली, कुठले कामं तुम्ही पुढे टेंडर पाठवताय. आणि आमची मान्यता असल्याशिवाय एकही काम बीडच्या लोकांवर लादलं जाऊ नये आणि प्रत्येक काम हे ट्रान्सपरंट राहावं हा याच्या मागचा उद्देश होता आणि तो सफल आज आम्ही केलेला.